श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज करत आहे आज स्वयंपाक काजलकडे आहे. काजल म्हणली मी करणार आहे, तर काजलने केलेली आहे. काय काय केली बघा, इथं पुऱ्या केलेली आहे आणि कैरीची लुंजी केलेली आहे, म्हणजे चटणी केलेली आहे. आता डाळीला फोडणी देत आहे. डाळीला स्वयंपाकाचा खूप शौक आहे, तिला शिकवायचं आहे, शिकवणार आहे. पण सुट्टीच्या दिवशी तेवढंच एक मदत करते. सुट्टी असलं तरच तिला आम्ही कामाला लावतो. एक कमेंट आली होती की मुलीला शिकवा म्हणून आम्ही, कारण आम्हाला एकच मुलगी आहे, तर आम्ही तिच्या स्वतःच्या पायावर तिला उभा करणार आहे आणि तिचा अभ्यासात डोकंसुद्धा आहे, तर त्यामुळं आम्ही तिला शिकवणार आहोत. भरपूर असं शिकवणार आहोत. आमच्या ऐपतीनुसार आम्ही तिला शिकवणार आहे. तिनं कुठवर शिकते तिथवर आम्ही शिकवणार आहे. काय काजल ती मदत करते. पण त्या सुट्टीच्या दिवशी तेवढं मला हातभार होतो, तिचा सपोर्ट होतो. पण ती अभ्यास करतच हे सर्व काही करत राहते. पूजा अजून बाकी आहे. आज पूजा काजल करणार आहे. तर आज आहे अमावस्या, तर आज काजलची खूप गडबड होत आहे. घरं वगैरे स्वच्छ केलेली आहे. परत म्हटलं म्हणजे मी आत्ता काजलने लोंजी केली होती ना, चटणी केली होती, त्याचं पाणी आहे ना या डाळीमध्ये घालून सोडली तिनं, कारण खट्टी मिठी डाळ अशी तिनं तयार केलेली आहे. डाळ खूप छान होते, तुम्ही एकदा करून पहा. तर या मग आता काजलच्या हातचं जेवण करायला. आज तिला उशीर झाला, नळसुद्धा पाणीसुद्धा उशीर आलं होतं. तर आमरस घालत आहे. आज आमरससुद्धा केलं, विसरून गेले होते. तर आज काजलला खूप लोड झालेला आहे कामाचं. टिफिन पॅक करून देत आहे, म्हणजे जल्दी दे कर आ जा एक बार, नाही तो फोन कर दे इधर ले ले बोल यहाँ से देते फोन. ठीक आहे, भेटूया थोड्या वेळानं. काजल टिफिन देऊन आल्यावर पूजा वगैरे केली आहे, थोडा आराम केला. मग संध्याकाळची वेळ झाली, परत तुळशीला दिवा लावला, देवांना दिवा आरती करून गॅस वगैरे जसं आमुषाला मी करते तसं सर्व काही केली. फक्त एकच राहून गेला होता की लिंबू विसरली होती तिनं. मग म्हटलं राहू दे आता, ह्या वेळेस काय होत नाही. तर माझी तब्येत ठीक नसल्यामुळं काजलवर आज सर्व प्रेशर काजलवरच पडला आणि पाणी उशिरा आल्यामुळं जरा तिची धावपळ झाली आणि तिला आज ऊद वगैरे सगळं घरात फिरवायचं होतं. आमुषा पौर्णिमेला आम्ही शुक्रवार मंगळवारला असं ऊद फिरवतो घरामध्ये. तर तिचा आजचा दिवस असा गेला. तर आता उद्या आहे गुढीपाडवा. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हा वर्ष जुना वर्ष जाऊन नवीन वर्ष सुखा समाधानाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला तर या देवांची आरती घ्यायला